नमस्कार. माझं नाव हेमचंद्र साने, राहणार मुंबई. इसवी सन 2019 जून त्यावेळी आम्ही कासवा महोत्सव वगैरे ठिकाणी जायचो. मुली होत्या, चारुशिला होत्या, अंजली राजध्यक्षा होत्या, दिल्ली मुली होते. मला मोठे सदस्य घेऊन आम्ही एक समूह स्थापन केला. का? कारण त्याच्या आधी आम्ही 2-4 साहित्य समूहांवर होतो. ही वेळ, ती संध्या, ती रजनी, त्या समूहांवर बायस नेचर होतं. कोणाला पुढे येऊ द्यायचं नाही असा काही प्रवाह होता. त्याच वेळी 2019 मध्ये आम्ही ठरवलं की असा एक साहित्य समूह बनवूया जो प्रगल्भ असेल आणि त्याच्यामध्ये मायेचा ओलावा असेल. तर माणसं जोडण्याचे ब्रिजवाक्य घेऊन आम्ही एक समूह बनवला. त्यामध्ये 10-15 जण होते, हीच नावं होती. तो समूह बनवला आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. 6 वर्ष 7 वर्ष आरामाला निघून गेली. समूह हळूहळू बारकदार झाला, मोठा झाला. मला आठवतं माझी मुलगी 2000 साली झाली. इव्हन आज सुद्धा 2025 मध्ये मला असं वाटतं की मी आता तिला 5 वर्षापूर्वी हॉस्पिटलमधून घेऊन आलो माझ्या हातात. मुलगी कधी मोठी झाली हे कळलंच नाही. तसा हा समूह धीरे धीरे न सांगता आपलेपणाने मोठा झाला. विशेष गोष्टी या समूहांमध्ये प्रगल्भ लोक आहेत, चांगलं लिहितात, ऍडमिन्स प्रेमळ आहेत, विविध उपक्रम घेतले जातात. महत्वाचा मुद्दा हसत खेळत राहण्याचं वातावरण आहे. आता तुम्ही पाहिलं तर त्यात अशा पद्धतीने तो समूह मोठा झाला. बरेचदा तर मला असं वाटतं की हा समूह म्हणजे सिंहाची गुहा असावी. सदस्य आतमध्ये येतो, बाहेर जातो. तो एकत्र बनून राहतो. समूह मोठा झाला, त्याला तुम्हा सर्वांचा हातभार, तुम्ही ज्यावेळी होता त्या समूहावर आहात, तुमची उपस्थिती आणि तुमचं सहकार्य आणि तुमची प्रगल्भता आणि उपक्रमातील सातत्यपूर्ण अभिव्यक्ती, त्यामुळे हा समूह मोठा झाला आणि हा असाच मोठा होत राहू दे हीच दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.